श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 16 एप्रिल 2025 वार बुधवार आणि उद्या आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी चंद्रोदयाला हे नक्की करा, जेणेकरून वर्षभर बाप्पांचा आशीर्वाद मिळेल. तर काय करायचं आहे, काय उपाय करायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 16 एप्रिल 2025 वार बुधवार आणि उद्या आहे या मराठी नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. हिंदू नववर्षाचा पहिला चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्रात अनेक सण, उत्सव, व्रत, वैकल्य उत्साहात साजरे केले जातात. चैत्र महिन्यात अनेक योग, राजयोग जुळून आले आहे. या शुभयोगामध्ये व्रत, वैकल्य असल्याने याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. संकष्टी चतुर्थीला मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. तसेच काही राजयोगही जुळून आलेले आहेत. मराठी नववर्षाच्या चैत्र महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी व्रत ते उद्या 16 एप्रिल 2025 वार बुधवार या दिवशी आलेला आहे. तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय आहे, त्याचबरोबर बघा या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी एक काम जे आहे ते आवर्जून करा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा वर्षभर मिळेल. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपतीचे जे भक्त आहेत ते प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं काय बघा काही अडचणी, काही समस्या बघा ज्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी गणपतीचं नामस्मरण, त्याचबरोबर बघा काही स्तोत्र, मंत्राचे जप बघा पठण करणं खूप पुण्यदायी आणि फलदायी ठरतं. अनेक असे विशेष स्तोत्र पठण केल्यानं, त्याचबरोबर काही मंत्रांचे जप करणं अतिशय शुभ आणि लाभदायी ठरू शकतं असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा बघा ही बुद्धीची देवता आहे. गणपती ही बघा प्रेरणा देणारी अशी देवता आहे. परत विघ्नहर्ता आहे. तो प्रत्येक कितीही कठीणातील कठीण समस्या असू द्या, दुःख असू द्यात, अडचणी असू द्या, त्या संकटातून बघा बाहेर काढणारी जी गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्याचबरोबर हा तो विघ्नहर्ता आहे, संकटनाशक आहे. प्रत्येक संकट दूर करणारा असा हा गणपती बाप्पा आहे. आणि त्याची बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्यानं, त्याचबरोबर सेवा केल्यानं गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे बघा जे काही संकट आहे, अडचणी आहेत ते नक्कीच दूर करतो. तर संकष्टी चतुर्थी व्रत अगदी कोणीही करू शकतं, लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत अगदी प्रत्येकजण संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकतो. त्याचबरोबर प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्याला जसं शक्य असेल तसं आपापल्या पद्धतीनं गणपती बाप्पांचं बघा पूजन करत असतो. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे काम्य व्रत आहे. हे व्रत फार प्राचीन काळापासून आहे. हजारो वर्ष हे व्रत बघा अगदी श्रद्धेने निष्ठेने केलं जातं. यातूनच या व्रताची थोरवी जी आहे ती दिसून येते. तर उद्या बुधवार 16 एप्रिल संकष्टी चतुर्थी आहे आणि बघा चंद्रोदयाची वेळ ही चंद्रोदयाची वेळ रात्री 9:52 असणार आहे. जे संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात ते चंद्रोदयाच्या नंतरच हा उपवास जो आहे तो सोडला जातो. सर्वांनाच आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही आणि तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा
आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारा आहे असं म्हटलं जातं। तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा बघा किंवा पंचोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा, मूर्ती नसेल तुमच्याकडं फोटो असेल तर स्वच्छ पाण्याने पुसावा, त्या मूर्ती असेल तर बघा अभिषेक करावा। अभिषेक करतेवेळी गणपती अथर्वशीर्ष बघा आवर्जून म्हणावं, त्याची 21 आवर्तनं म्हणावीत। पाठ नसल्यास तुम्ही बघा ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत 108 वेळा जप करावा आणि अभिषेक करावा। यानंतर फुलं अर्पण करावी, त्यातल्या त्यात जास्वंदाचं फुलं असेल तर आवर्जून अर्पण करावं। धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावं आणि प्रसाद ग्रहण करून त्याचं करण्यापूर्वी गणपती बाप्पांना बघा मोदक, त्यात मोदक शक्य नसेल तर लाडूचा किंवा जे काही तुम्ही गोड बनवलं आहे त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा। त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं जातं। रात्री चंद्रोदयाची वेळ बघा ती 9:52 आहे। त्यावेळी चंद्रोदयाची पूजा करावी, चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदाचं फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा। उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात। तुम्ही जो काही पदार्थ केला आहे तो दाखवून गणपती बाप्पांना दुर्वा आवर्जून अर्पण करावी। अर्पण केल्यानं शुभ आणि फलदायी मानलं जातं। या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्यानं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असं म्हटलं जातं। दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पा पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे गणपती बाप्पांना बघा तुम्ही चंद्रोदयापूर्वी आवर्जून दुर्वांची जुडी अर्पण करा। त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष, त्याचबरोबर गणपती स्तोत्र तुम्ही स्वतः म्हणा, मुलांना देखील म्हणायला द्या। अतिशय बघा पुण्यफल जे आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, तुमची मुलांची प्रगती होईल। तर चंद्रोदयाला हे आवर्जून करा, चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, त्याचबरोबर गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि बघा दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहे। तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।